जालन्यामध्ये मतदारांची नावं यादीत नसल्यानं गोंधळ उडाला। मधुबन कॉलनी इथल्या जवळपास 100 मतदारांची नावं यादीत नाहीयेत। नाव नसल्यानं मतदार मतदानापासून वंचित असल्याची माहिती समोर येते। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान आहे आणि या सर्व मतदारांकडे मतदान कार्ड तर आहे, पण त्यांचं नाव या यादीमध्ये नाहीये आणि त्यामुळे मतदारांचा गोंधळ होताना दिसून येतोय। हे सर्व मतदार हे मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेत आपला वोटर आयडी कार्ड घेऊन, पण त्यांचं नाव यादीमध्ये नाहीये आणि त्यामुळे त्यांना तात्काळ या ठिकाणी उभं राहावं लागतंय। जवळपास 100 मतदारांची नावं यादीत नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे यासाठी आता जबाबदार कोण? या 100 मतदारांची नावं यादीमध्ये का टाकलेली नाहीयेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि हे जे मतदार आहेत त्यांच्याकडे वोटिंग आयडी आहे, त्यांना अधिकार आहे, पण फक्त प्रशासकीय गोंधळामुळे हे सर्व 100च्या वर मतदार हे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत आणि त्यामुळे यासाठी जबाबदार नेमकं कोण आणि का हे सगळं होतंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नाव कसं काय सापडत नाही, काहीच माहित नाही। आमच्या अपडेशच्या लिस्ट मध्ये नाव असतं, त्यावर्षी नाव कसं काय उडालं हेच काही कळत नाही। आम्ही सगळीकडे पाहून आलो, आम्हाला मम्मादेवीपाशी जा म्हणलं, आम्ही तिकडे पण जाऊन आलो, पण आमच्या कोणत्याच लिस्ट मध्ये नाव सापडलं ना, त्याच्यामुळे आम्ही परेशान आहे। हे आजी आहे, 70 वर्षाची आहे, त्याचं नाव 75 वर्ष आहे। त्यांचे मतदान पण कट केलं। जे वर गेलेले मरून गेले त्यांचं नाव आहे, जे जिंदा आहे त्यांचं नाव नाहीये। हे कोणतं नाव आहे? हे सगळे फसवण्याचं काम करायला लागले जनताला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।